मित्रांनो, गावठी गोठा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला असाच सपोर्ट करा. आज आपण आलेलो आहे खोडशी या ठिकाणी. आज आपण एका गोठ्यावर आलो. साधा सिंपल एकदम गोठा आहे, एकदम गावठी पद्धतीने ते शेतकरी आहेत, छोटे शेतकरी आहेत. तर आज पाहूया त्यांचं कसं कसं नियोजन असतं. हे भैया आहेत. भैया, तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा. नाव काय? माझं नाव आहे रणजित अशोक सुराशे, राहणार खुर्शीद, तालुका कराड, जिल्हा सातारा. चला एक गोठा बघूया आपण. मित्रांनो, वासरू पण आहे छोटे. हे आता किती महिन्याचं आहे? ही 3 महिन्याचा आहे. 3 महिन्याचा आहे. होय. हो, हे 3 लिटर दूध याला चालू आहे. 1.5 लिटर. हा. हो, 3 महिन्याचा आहे आता. हे किती दिवसात येतो असं म्हणजे गाभ राहत? म्हणजे हे का हा. चांगलं सांभाळलं तर 8-9 महिन्यात हिटवर येतं ते. 8-9 महिन्यात. हो, चांगलं सांभाळलं तर 8-9 महिन्यात येते. म्हणजे 12-15 महिन्यात गाय तयार होती. घरी तयार नीट केली तर. आता गाय तयार करायचं म्हणते 15 महिन्यात गाय तयार होती, पण त्याला किती खर्च जातो? त्याला खर्च नाही म्हटलं तर वर्षाला तरी सर्वसाधारण 30,000 रुपये खर्च आहे त्याचा. म्हणजे तयार करायला त्याला 30,000 लागतात. 30,000 रुपये. पण नंतर ती फेडत असेल की? नंतर त्याचे डबल मिळते आपल्याला. चला की पाहूया. मित्रांनो, हा त्यांचा छोटासा गोठा आहे. यात खाण्यासाठी केलंय. हा. आणि हे पाणी म्हणजे पेल तेवढं त्यांच्यासने पाणी ताण लागली की पाणी प्यायचं तिथं. म्हणजे कायम पाणी त्यात राहतं. 20 तास पाण्याचं नियोजन केलं. आता ही गाय जुनी दिसते. हे गाय जुनी म्हणजे ही गायचं येत आहे 15वर. 15? हो, 15 येताची हे गाय आहे. किती वर्ष तिचं वय काय आहे? ही जो वय मला वाटतं आता 17-18 वर्षाची गाय आहे. हा. हो, म्हणजे हिच्या सगळ्या पाड्या आहेत त्या हिच्याच आहेत. फक्त ह्या 2 गाया वेगळ्या आहेत. ही ती नाहीतर ती गाय त्या 2 पाड्या हिच्याच आहेत. म्हणजे आपण घरीच तयार करतो का वस्तू? ही घरचीच आहे. हिच्या पण पाड्या झाल्या? हिच्या पाड्या 7-8-9 झाल्या त्या. मग आता भैया, तुम्ही सांगितलं पाड्या झाल्या, आता विकत घेण्यात आणि आपली घरची वस्तू तयार करण्यात काय फरक आहे? अहो, आता विकत घेण्यात तर गॅरंटी मिळणार नाही. हा. गॅरंटीची मिळत नाही. ही घरचं कसं तयार केले गॅरंटीचे पैसे 80-90 हजार आपल्यासारख्यानं कुठं आणायचं. हा. एकदम हा. तो फरक पडतो ह्यात. तर घरचे तयार केलेले 80-90 हजार रुपये आपलं उभं राहते. म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय, घरची वस्तू तयार करताय. घरची तयार करायची. हा. आता पहिले ही एक होती आमची. हा. आमचा गोठा नव्हता. हा. एकीच्या पण 7-8 झाल्या. म्हणजे बघा मित्रांनो, असं असतंय, जे शेतकरी असतात छोटे ते घरगुतीच तयार करतात. कारण इतकं भांडवल आणायचं कुठं 1 लाख 1.5 लाख किंवा त्यात गॅरंटी पण नाही नसते म्हणताय तुम्ही की दूध देईल किंवा नाही देईल. हा. आणि एकली आमची पाड्याच्या ऐकल्या ना? हो. म्हणजे भरपूर तुम्ही चांगलं काम करताय. एक चांगला संदेश दिलाय त्यांनी. मित्रांनो, आपल्या घरच्या पाड्या तयार करा. म्हणजे तुम्हाला कुठेतरी 1 लाख घालव 1.5 लाख घालव असं पैसे आणि गॅरंटीची वस्तू मिळत नाही. त्यांनी चांगलं काम केलंय. ही गाय आपण बाहेरने घेतलेली का? शी एकच आणली ती आम्ही बाजारमधनं. घेतली 30,000 रुपयाला ही गाय घेतली. आता एक दुसरं येता आम्ही दावणीला आणल्यापासून हे गायचं आता गाभ ही 9वा महिना लागला हिला. शी एक 20 लिटर दूध 10 लिटर एका टायमाला देते. आणि ही एक आणली. अशा 2 आणली त्या. फक्त बाकी सगळ्या घरच्या इथे. आता ही जी कोणती जात येते? आता ही जी येणार 75%. ती प्युअर मध्ये? ती प्युअर याची 90%ची. शी 75%ची आहे. शी जाते 80%. ही जरा अशी बारकाटाने आडवी वाढायची आहे. शी आडव्याची. ही पैदास वेगळी ह्याची. म्हणजे जाती तर वेगळी राहते. ही आणि ही एक सारखी आहे का? हा, ही आणि ही एक सारखी. शी त्या 1 नंबरच्या गायची पाडी आहे तिची. ही मला वाटतं 3ऱ्या यात असेल. ही 3रा आहे का? 20 लिटर दूध देते ही. चला का तिकडं पण मित्रांनो आहेत त्यांच्या गाया. इथं हे कुट्टा मशीन आहे का? कुट्टा मशीन आहे. चांगली सिस्टीम केली. इथं वैरण इथं पडणार सगळे. इथं वैरण पडणार. घास अडकला तर ही रिवर्स फॉरवर्ड आहे. हात घालायचा नाही. जरी घास अडकला तर फॉरवर्ड टाकायचा, रिवर्स मागे होती सारा. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी पण तुम्ही वापरताय. 3 HP मोटर आहे. काय नाही. आणि 2 इंच कुट्टा पडतो. कारण लय बारीक करून चालत नाही. रवती देत नाही जनावरांच्या. 2 इंचा पडला की रवत बिवत त्यांचं पचन क्रिया ही व्यवस्थित होती. चला की दुसऱ्या गाया दाखवत. शी 15 महिन्याची पाडी. 8वा महिना लागला हिला. हा. ती तुम्हाला 1 नंबरची गाय दावली का? तिची पिल्ला आहे ती दोन्ही पण.
ही वस्तू एक नंबर मध्ये वाटते मला ही आता एक नंबरला आहे, आता ब्रेड आहे एक नंबर. हा, कारण ही वस्तू आहे ना. शी आहे का नाही, हा. शी जी होणारी पायदा शिच्या पुढची होणार, हा 25 लिटरची होणार, हा असं आहे. ती ज्या पुढची त्या गायच्या पुढची ही ब्रेड, हा कारण ह्याच्या मुंडक्यात आणि त्याच्या मुंडक्यात फरक आहे बघा. आणि जर होणारा मांस आहे वेगळं. आता ती प्युअर तो कुठला पॅच येतो? शो बेंगलोरी बेंगलोरी पॅच कारण ही दिसताना एकदम ऍक्टिव्ह दिसते. आणि डोक्यात ठोकळा आहे ना. हा आता तिच्या तोंडात फरक आहे ह्याच्या तोंडात फरक आहे बघा, असं जातीत फरक आहे. आता ही 1.5 वर्षात गाय तयार केली आम्ही 15 महिन्यात. ती आणि ही एकसारखी वाटते. हा, ती आणि ही एकसारखी वाटते. ती एकाच्या आईच्या दोन्ही. पहिली काय बघितली तिच्याच. हा, तिच्या दोन्ही पण आहेत त्या, असं आहे ती. पण प्युअर याचे दोन्ही पण. तुम्ही सगळं ही घरगुतीच करता ना? घरगुती करतो. मावशी पण आहेत मित्रांनो. मावशी या की इकडं. शेणघाण काढायचं, हा खाद्य ठेवायचं आणि कुटी टाकायची. पुन्हा नंतर 8ला धारा काढायची, पुन्हा कुटी टाकायची. झाला विषय. कसं आहे, आधी आम्ही शाळेत असताना हा शी आणि वडील हा एक गाय होती. हा पुन्हा ह्यासनी होत नव्हतं, तर आम्ही शाळा शिकणार करायचं कोण, हा एवढी वजी आणायची कोणी. हा आमच्या वडिलांनी बेंगलोरवरनं रेल्वेवरनं म्हशी आणलेल्या, हा 1-1 लाख रुपयाची म्हशी आणलेली. अशा 4 म्हशी होत्या. पण आम्ही बारका असताना घ्यायचं काही झालं नाही. सांभाळे यांनी होत नाही म्हणून आपलं इकून टाकलं. पोरं शाळेत आहे. पुन्हा राहिली एक गाय. एक गाय राहिल्यावर मग कोण बघायचं, तर त्या शेतात शिरलो. पुन्हा म्हणलं नाही आपण करायचं पुढं. मग अशा करत करत एकीच्या 2 केल्या, दोन्हीच्या 1 केल्याच्या वाढत टप्प्याटप्प्यानं केले. मग पुन्हा रुटीन लावलं, व्यवस्थित आहे. निम्म्याला निम्म राहते. जरी निम्म खाया गेलं तर निम्म राहतं त्यासनी शिल्लक. आता मावशी, तुम्ही मला मागाशी पण सांगितलं की आता नोकरी करते ती. आता तुमच्या पोरांना तुम्ही ह्या व्यवसायात पाडलं, तर नोकरी आणि हा व्यवसाय काय फरक सांगचाल? आम्हाला हे फरक वाटत, आम्हाला नोकरीचा फरक वाटत. हा शी आम्ही खाऊन पिऊन गुराला घालून खाद्य पाणी काय तुमचं असन ती, तरी आम्ही 40-50 हजार रुपये पगार घेतो. पण नोकरी तर ह्यात फरक काय सांगचाल? आता नोकरीचं काय आहे ते, त्याची खोली भाडं गेलं, हा खाणं पिणं गेलं, तसं काय अजून लाईट बिल आलं, काय त्याचा खर्च असन, मोबाईलचा म्हणा कशाचा म्हणा, तो गेला. मग खाली तसं काय सांगायला गेलं, आपण म्हणाय गेलं तर अमुक मुंबईला आहे, तमुक मुंबईला आहे, 50,000 पगार आहे, 60,000 पगार आहे. पण त्याचं निम्म तिथं जाणं असतं ना त्यातलं. मग त्याला राहिलं आता किती, 20-25. 20-25 भागत नाही. इथं आम्ही घरचं खाऊन सगळे यंत्रणा घरची, तरी 50-60 हजार रुपये महिन्याला आमचं कुठे गेलं नाही ते सगळं जाऊन. आणि आमचं शेण 1.5 लाख रुपयाचं आमचं 4 ते 5 गायात 1.5 लाख रुपये शेण होते वर्षाला. ते आपला बेनिफिट राहिला. ती म्हणून तुम्ही खाद्याला गेलं, राहिलेलं शिल्लक आपल्याला राहते आणि घरचं खाऊन. म्हणजे हे सगळं फायदा आहे. हा, फायद्याच आहे. नोकरी आणि व्यवसायातला फरक आहे येऊ. कारण नोकरीत आपण म्हणतो आपलं 3 महिन्यानं 4 महिन्यानं 1,000 रुपये 2,000 वाढतील. तसं इथं नाही ना. एक गाय भरली की रापकीनं वाढलं 20,000. शेव कुठं फरक काढायचा असं होते ना. 2 ते 3 लिटर रोजचं जर आपलं दूध वाढलं 100-200 उभा राहते ते. तसं नोकरीत आहे का, ठरलेला तेवढाच पगार घ्यायचा बाबा. कवा वर्षानं वाढणार. हा, जेवढा आपण एक गाय आणखी ज्यादा तयार केली तिथं. आणि नफ्यात आपली गाय का शा दुधात पाड्या तयार करणं, तो नफा राहिला मोठा. 80-90 हजाराची पाडी आपल्या 15 महिन्यात तयार होते. तो नफा मिळतो ना आपल्याला. आणि दुधाच्या ह्यांच्याच पैसे आहो, ते काय पदरचं पैसे आपल्याला जाणार नाही. ते दुधाच्या पैशातनं खुराक जे आणायचं ते पाडीला घालायचं. मग त्या पाड्या तयार होऊन ते ह्यांच्यातले पैसे जे होते ना, आपल्या खिशातलं काय जातंय का, नाही जात. असा विषय आहे. मग आता भैया, तुमचं शिक्षण किती झालं? माझं झाले की 12वी झाली, पण तरी तुम्हाला दुसरीकडे पण जॉब केला असा तुम्ही? केला असता. तुम्ही ह्यात कसं काय पडलं मग? सांगतो. आम्ही काही कालानंतर जॉबची अपेक्षा किती, 10 ते 15 हजार महिन्याला पगार मला दिला असता कुणी पण, 10 ते 15 हजार. बर, ती काय झालं, तेवढंच झालं. म्हणजे ती काय ती म्हणाय की तेवढंच बघायचं, पुढचं बघायचं नाही. ते आपण काय 15 हजार देताय, तुम्ही म्हणताय 15 हजार पगार मिळेल, विषय होईल. पण ते तेवढंच झालं ना. काय माझं 2-3 वर्षानं वाढलं, मी कसा तर 30 वर जाईल. तसं इथं स्वतः मालक
हो ह्याच्यात 50-60 हजार रुपये आपल्याला मिळतात ना कष्ट केल्यावर. सकाळ 2-3 तास घालवायचं, संध्याकाळी 2-3 तास घालवायचं, असं काय. आणि स्वतःच झालं रानात शेतीत बघायला होतंय सगळं. बाबा रानात ऊस लावा येतोय, हे होतंय. तसं नोकरीला गेल्यावर तेवढंच झालं. पाणी बघितलंय आणि तरी पण ही बघत मी डेअरी बघतो. मी डेअरी सर्व्हिस आहे माझी. सर्व्हिस कशी आहे, सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9. ती बघून हे उद्योग म्हणजे ती पण गावताय, ही पण गावताय. म्हणजे सगळं तुम्ही मॅनेज करता. हा, सगळं मॅनेजमेंट करतो. आता भैया आपण सगळं गावठी मित्रांनो ते सगळं म्हणजे जास्त खर्च नाही किंवा जास्त हे नाही, सगळं गावठी पद्धतीने करतात. तर भैया कमी खर्चात तुम्ही सगळं करताय. सांगा की जे नवीन पोर आहेत त्यांना पण तुमच्या वयाचीच काय कसं कसं करता हो नियोजन कमी खर्चात. दूध असं जास्त गाय न द्यायला त्याचं कसं संगोपन करायला पाहिजे. आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आम्ही 4 लिटर सुद्धा गाय आणलेली, वडीत आणली, त्याला चाला येत नव्हतं. 7,000ला गाय आणली आम्ही. तिनं 15 लिटर दूध दिलं 5व्या दिवशी. 15 लिटर 5व्या दिवशी दिलं. ते दूध एका टायमाला 4, पण आम्ही 2 टायमाचं 15 काढलं. पण ते कसं काढलं, तिचं खाणं धुणं ही सगळं वेळच्या वेळ पाहिजे. आला काचोळ्याचा मोजारा टाकला तसलं नाही. मग एक तर मग ती न पाळलेली बरी. म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन काय, पाळली तर त्याची जोपासना झाली पाहिजे. आता आम्ही सकाळी 9ला कोंडे भरून टाक्या टाकल्या की संध्याकाळी 5लाच. कारण तिथनं पुढे सगळा रवतीचा कार्यक्रम. आणि जेवढी जनावरांचे रवत होईल तेवढं दुधाला उतारायचे खाली. आधी मध्ये डिस्टर्ब नाही. त्यासाठी आम्ही 30,000 रुपये खर्च करून 24 तास पाणी सुविधा केली. रातच्या 2ला 2:30ला आमची गाई पाणी पिते. शी सांगायचा मुद्दा काय सगळ्यासनी, शी पाण्याचा टाइम आपण 12ला लावतो, बाबा दुपारी 2ला, हे आपलं टाइम झालं. जनावरच टाइम कोणाला माहित आहे का. आता आम्ही त्याची संध्याकाळी पाण्यावर निघालो रानात. मग आम्ही आपला फोकस आमच्या गोट्यात मारला तर आमची गाय 3ला पाणी पित होती. मग हे दृष्टिकोन फरक कुठं काढायचा. आणि दूध म्हणजे काय, जेवढं शरीराला गायच्या पाणी पुरवठा होईल ती दूध निर्मिती ज्यादा होती. म्हणजे आपण कसं ताण लागली की वलावा करतो, तसं वलावा नेहमी ताण लागली की तिला पाणी पाहिजे. 8-9 झाले. आता आमची अपेक्षा एक 10-12 तर गाया आम्ही घरगुती करणार आहे. कारण एवढं एकदम घ्यायचं म्हणलं तर होणार नाही. आता तुम्ही त्यांना वैरण वगैरे काय काय बदली करता. आता मक्यान असतं, वाडा असतं, पुन्हा घासगावात असतो, कडबा असतो. या 5-6 मध सगळी मिसळ करायची कुट्टी. एक ते एक वैरण टाकायची नाही, वाडा ते वाडा टाकायची नाही. नुसतं घासगावात पण चालत नाही. घासगावताना काय होतं, सगळ्यांनी माझं सांगणं आहे, तुम्ही घासगावात टाका जनावराला, पण मापात टाका. कारण जनावरांच्या पोटात जास्त प्रमाणात घासगावात गेलं आग पडते. म्हणजे जनावरांची आग पडली तर फॉल्ट कुणालाच गावत नाही, डॉक्टरला सुद्धा गावलेला नाही. कारण मापात टाकायचं. आणि घासगावात लय वय होऊन द्यायचं नाही. बाबा पेऱ्यात आलंय कवळापणात तवा घातलं चालतं, लय घासगावात झालं नाही, फॅट लागत नाही घासगावतानं. मग 3-4 प्रकारची आमची वैरण असते. आम्ही शाळा आणतो 3,000 रुपये शेकडा. 100 पेंड्या 3,000च्या अशा आम्ही 700-800 शाळू पेंड्या आणतो दरवर्षी. आमची गंज असते तिकडे खाली घराच्या पलीकडे. मग वाळकं मोदळ काय ठेवायचं, शाळू मक्यान असते आमचं. अशी मिसळटी करून वैरण घालायची. खाद्य असते आमचं गच. खाद्य काय काय वापरता. खाद्य आम्ही गोळी वापरतो, आटा वापरतो, मका चुनी असते. अशा 3 प्रकारचे आमचे खाद्य असते. आणि पावडर, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम ही सर्रास असते 1-1 कप रोजचं. त्यामुळे काय होतंय, जेवढं आपण रोजचं दूध काढतो तर ते रोज कॅल्शियम पाहिजे 50 मिली रोज. कारण ते कॅल्शियम उतरून द्यायचं नाही निचरा. म्हणजे अंगातला कॅल्शियम जातो, तो कॅल्शियम राहिला पण पाहिजे, मेंटेन राहिला पाहिजे. आणि 4 महिना भार हात असा राहिला पाहिजे. मग 5व्या महिन्यापासून आता आमच्या गाय 3 महिने येऊन नंतर गाभ राहिले त्या. 3ऱ्या महिन्यात आमची गाय गाभ जातीच येऊन. असं काय काहींचे वर्षभर हिटवर येत नाही, पण आमचं तसं नसतं. 3ऱ्या महिन्यात आम्ही गाभ घालवतो गाया. 7व्या महिन्यात आठवतो, 7, 8, 9व्या महिन्यात येते. 3 महिने आम्ही काही करत नाही त्याला. असं आहे. आणि माझं असं सांगणं आहे, ती कोण म्हणतं परवडत नाही, केल्याशिवाय ती नाद मनाने केल्याशिवाय सगळं होतंय. नाहीच म्हणलं, करायचं नाही म्हणलं तर कसं होईल.
प्रेम पण पाहिजे हा. त्या करण्यावर. हा म्हणजे ती प्रेमानं आवडीने केलं आवडीने केलं पाहिजे. तुम्ही असं नाही की हाणून मारून, पाहिजे. नाही नाही हाणून मारून आवडीने केलं पाहिजे तर त्यात परवडते. असं काय नाही की तोटा होईल ही होईल, तिकडे तिकडे चढ उतार राहत असतो पण ती माघार घ्यायची का नाही. आता आम्ही लय गाया या मोठ्या आणल्या नव्हत्या, 60-70 हजार आमची कॅपॅसिटी नव्हती. आम्ही किती गाया हजाराच्या आणतो, 30,000 35,000 आपलं अवकात बघून कॅपॅसिटी बघून. हा बरोबर. तेच आता आमच्या दावणीला 20 लिटर त्याच गायाचं त्याच पाड्या तयार करून 50-60 हजाराच्या उभ्या आहेत. म्हणजे एकच तुम्ही पाड्या आणले त्याच्या एवढ्या सगळ्या सगळ्या केल्या तयार. असं केलं. आता आम्ही 10-12ची लेवल करणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं तुमच्या कुठलं एक असं चांगलं कुठला तरी संदेश भेटला की एक जरी वस्तू आणली आणि आपल्या घरी जरी ठेवली, चांगलं संगोपन तिचं केलं तरी एवढ्या आपण जनावर तिच्या कालवडी तिच्या उत्पन्नातून 7, 8, 9, 10 असं वाढवू शकतो. असं काय नाही लाखाचे घ्यावे 2 लाखाचे घ्यावे. हे तुम्ही चांगला संदेश सांगितलाय. एवढी सगळी माहिती तुम्ही चांगली सांगितली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आभार आहे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.